जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा एरंडोल तालुक्याला देखील मोठा फटका बसलेला आहे. आपण आता एरंडोलच्या उत्राण या गावात आहो. कालच्या दिवशी अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की नद्या नाल्या सर्व एकत्र झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आणि या शेताला जो बांध होता, आपलं शेताच्या सीमेवर असलेला जो बांध होता, तो बांध या ठिकाणी पूर्णपणे फुटला आणि त्यानंतर जे पाणी आहे, नाल्यांचं सर्व पाणी हे शेतात शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यात देखील कापूस असेल, सोयाबीन असेल, फळबागा असेल, अशा सर्वच पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जवळ 7 ते 8 फुटापर्यंतचा हा बांध या ठिकाणी होता. मात्र तो बांध फुटल्यानंतर त्या ठिकाणी लावलेलं सर्व बांधकामाची दगडं असतील, साहित्य, विटा असतील, वाळू असेल, ही सर्व या ठिकाणी वाहून आली आणि त्याखाली हा सर्व जो उडीद पीक आहे हे या ठिकाणी सापडल्यामुळे आता मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने पाचोऱ्याबरोबरच एरंडोल तालुक्याला देखील या अतिवृष्टीचा फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नुकसान झालं नेमकं तुमच्या शेतात? माझ्या शेतामध्ये मी सोयाबीन लावला होता 3.5 एकरमध्ये. तर या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी इथला पाऊस कधी बघितला नाही, पण आता हा पाऊस एवढा जबरदस्त आला की अक्षरशः माझ्या शेताचा जो बांध होता तो फुटला गेला आहे. किती नुकसान झालं? तर माझं नुकसान आता कम से कम मी इथे 50-60 हजार रुपये सहज मी बियाणं वगैरे खत वगैरे टाकलेले आहे. तर माझं पूर्णच नुकसान झालेलं आहे सर. तर माझ्या हातामध्ये काहीच नाही, सोयाबीनचं म्हणजे विशेष राहणार नाही सर. आता काय परिस्थिती होती नेमकी? कधी पाऊस पडला आहे, किती पाऊस पडला आहे, असा पाऊस बघितला तर 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. काल झालेला सकाळच्या पावसाने आणि आज परत काल रात्री जो पाऊस झाला त्या पावसाने उत्राण शहराला अक्षरशः म्हणजे झोडपून काढलेलं आहे. तसेच सोयाबीन पिकाचं तर इथे आहे नुकसान झालेलंच आहे. त्याच्यानंतर उत्राणमध्ये 2200 हेक्टर शेतजमीन आहे, त्याच्यापैकी 1000 हेक्टर हे निंबू, पेरू आणि मोसंबी हे फळबाग आहे ते. त्याच्यानंतर उरलेली जी 50% जमीन आहे ती सोयाबीन, मका म्हणून आमच्या इथे लागवड होते. त्याच्यामध्ये सर्व पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ही पूर्ण उत्राण रद्द व गुजरद्द यांच्या वतीने मी मागणी करतो. काय परिस्थिती आहे दादा उत्रांची? मी आयुष्यात कधी असा पाऊस पाहिला नव्हता आतापर्यंत. मी आज पाहिला तो 2 दिवसापासून भरपूर पाऊस पडतो आहे आणि माझे 6 एकर कापूस होता दादा, तो पूर्ण झोपून गेलेला आहे आपण याने, पाण्याने. आणि अनवनात नुकसान झालेलं आहे. आता आलेला हातातून गेला. अच्छा, कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं? माझे कापूस होतो, बऱ्याच लोकांचं मका आहे, सोयाबीन आहे, तूर आहे. अनवनात नुकसान झालं. तरी शासनाला एवढीच विनंती आहे की माझी नुकसान भरपाई व सर्व शेतकऱ्यांची भरपाई करून द्यावी. तर असा पाऊस आजपर्यंत कधीच पाहिला नाही. एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि सर्व पिकं जे आहेत या ठिकाणी एरंडोल तालुक्यात देखील त्याचा फटका बसलेला आहे आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मका असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जे पिकं आहेत, लिंबू बागा असतील, अशा सर्वच पिकांना या ठिकाणी फटका बसलेला आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. शासनाने पंचनामे करताना सरसकट पंचनामे करून थेट ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशीच मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, उत्राण, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.